नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ही आहे माझी किचन आणि ही आहे मी। आज मी थोडं वेगळं आणि स्पेशल असं जेवण बनवत आहे। तर खव्याच्या पोळ्या तर तुम्ही नेहमीच खाल्ल्या असतील, बरेचदा खाल्ल्या असतील, पण तुम्ही कधी पेढ्याच्या पोळ्या खाल्लेल्या आहेत का? नक्कीच नसतील खाल्ल्या। तर माझी आजची ही रेसिपी बघून तुम्ही नक्की करून बघा आणि खूप टेस्टी अशा ह्या पेढ्यांच्या पोळ्या तयार होतात। कारण आपण पेढे आणतो आणि उरले असतात, मग खायची इच्छा होत नाही, तर मग काय करायचं, तर अशा वेळेस पेढ्याच्या पोळ्या करायच्या। आणि मी पेढे जे आहेत ते चतुर्थीसाठी बोलवले होते, तर मोदकसुद्धा होते त्यातले उरलेले, तर त्यापासून मी आता हे पेढ्यांच्या पोळ्या तयार करत आहे। तर एका परातीमध्ये मी कणिक घेतलेली आहे 2 वाट्या आणि एक मोठा चम्मच मैदा घालून घेतलेला आहे। चवीला थोडं मीठ घातलेलं आहे। सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने घट्टसर कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे। आणि ही जी रेसिपी आहे ती मी चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच शूट केलेली होती, पण माझ्याकडनं अपलोड करणं झालं नाही, त्यामुळे थोडं लेट अपलोड करत आहे। तर कणकेचा गोळा छान मळून घेतला आहे मी, घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आणि झाकून ठेवून द्यायचा आहे 10 मिनिटं ही कणिक मुरण्यासाठी। तोपर्यंत इकडे पोळ्यांसाठी जे मिश्रण लागणार आहे तर ते तयार करून घेत आहे। तर इथे माझ्याकडे हे काही पेढे उरलेले होते, तर ते मी असे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि सर्व पेढे जे आहेत ते असे फोडून घ्यायचे आहेत। खूप टेस्टी आणि चविष्ट अशा ह्या पेढ्याच्या पोळ्या लागतात। अगदी खव्याची जशी पोळी लागते त्याचनुसार ही पेढ्यांची पोळी सुद्धा लागते। तर ह्यामध्ये मी 2 मोठे चम्मच बारीक खोबऱ्याचा किस घातलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट, आणि 2 चम्मच पिठी साखर घालून घेतली आहे। पेढे तर गोड आहेतच, पण आपल्याला पोळ्या तयार करायच्या आहेत, त्यामुळे थोडं त्याला गोडपणा अजून पाहिजे, म्हणून मी त्यामध्ये पिठी साखर घातली 2 चम्मच आणि विलायची पावडर घातलेली आहे 1 छोटा चम्मच, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। अजून मिश्रण तयार करून ठेवलं आणि कणिक सुद्धा छानपैकी मुरलेली आहे। तर मी थोडं तूप टाकून घेत आहे आणि कणिक चोळून घेत आहे, एकदम सॉफ्ट अशी तयार करून घेत आहे कणिक। अगदी 2 मिनिटं मी तूप लावून कणिक छान अशी मऊ करून घेतलेली आहे। कणकेचा एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि अशा प्रकारची पारी करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला जे पेढ्यांचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी कणकेची पारी तयार करून घेतली आणि त्यात छान दाबून दाबून हे मिश्रण जे आहे पेढ्यांचं ते भरून घ्यायचं आहे। आणि असं दाबून दाबून हे मिश्रण ह्या पारीमध्ये छान भरून घ्यायचं आहे आणि त्या पारीचं तोंड बंद करून घेतलं आणि छान अशी पाती तयार केली। आणि त्यानंतर हाताने मी सर्व बाजूंनी पहिल्यांदा पसरवून घेत आहे, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते सर्व बाजूंनी छान पसरून जाईल, म्हणजे कुठे कमी कुठे जास्त असं राहणार नाही। सगळीकडे पोळीला एकसारखं मिश्रण जे आहे ते लागणार आहे, त्यामुळे हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि सर्व मिश्रण एकसारखं करून घ्यायचं। त्यानंतर पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी मीडियम साईजची मी ही पोळी लाटलेली आहे, खूप छोटी पण नाही आहे आणि खूप मोठी पण नाही आहे। तवा छानपैकी गरम झालेला होता, त्यावर आता पोळी टाकून दोन्ही बाजूंनी मस्त अशी शेकून घ्यायची आहे आणि तूप लावून शेकायची आहे।
तुपामुळे पोळीला खूप छान चव येते। त्यामुळे कुठलीही जे गोड पोळी असते, पुरणपोळी असो किंवा खव्याची पोळी असो किंवा अशा प्रकारची पेढ्यांची पोळी असो, तर तूप लावून शेकायची। मस्तपैकी मी दोन्ही बाजूंनी खरपूस अशा ह्या पोळ्या भाजून घेत आहे आता। आणि खरंच खूप टेस्टी अशी ही पेढ्याची पोळी लागते। तुम्ही नक्की करून बघा। खवा नसेल, पेढे असतील, पेढे उरले असतात कधी कधी आपल्याकडे, तर ते वाया न घालवता नक्कीच अशा प्रकारे तुम्ही पोळ्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। अशा प्रकारे मी ह्या सर्व पोळ्या ज्या आहेत त्या करून घेत आहे। इथे माझ्या पेढ्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला कट करून दाखवते। म्हणजे आतमध्ये किती छान प्रकारे हा मसाला जो आहे पेढ्यांचा तयार केलेला मस्त असा पसरलेला आहे, सगळ्या बाजूंनी एकसारखा असा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप छान अशा ह्या पोळ्या तयार झालेल्या होत्या, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। तर पेढ्याच्या पोळ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।